नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मिनी व्लॉगमध्ये नाही, व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्री मलंगडावरती आणि आज गुरुपौर्णिमा. नाही तशी मोठ्या बसले चहा प्यायला बघते इकडे ना. आपल्यासोबत अजून अजून एक व्यक्ती असणार आहे, विकास महाराज. तर ते आता येतील आणि आपण आरबी घेतलेला आज. आणि बऱ्याचशा म्हणजे आज गाड्या श्री मलंगडावरती जाणार आहे. महाआरतीचा आज योजना आहे. तर दर पौर्णिमेला नाथांची आरती असते. तर आज पण आपण सहभागी होणार आहोत महाआरतीसाठी. तर चला भेटू आता पुढे. गडावरती जाण्यासाठी बघू शकता आपले गुरुवर्य तशी उपस्थित झाल्या. आता यांच्यासोबत आपण गडाकडे प्रस्थान करणार आहोत. तर चला भेटू आता पुढे. तर आपण आहे ना कवच म्हणजे मलंगडावर पोहोचलेलो. पावसाने म्हणजे आवरा पर होता ना, तर सांगू. आता आपण पोहोचलो इथे शाळेजवळ, उर्दू शाळा. मला काही त्याच्यापूर्वी आपण समाधीजवळ जाऊ. ताट सजवतील, सर्वजण जमतील आणि आरती चालू होईल. तर चला भेटू आता पुढे. चार चरित्रामध्ये एकनाथ महाराजांना दत्तप्रभूंनी श्री मलंग वेशामध्ये दर्शन दिल्याचं कथानक त्या दत्तप्रबोध ग्रंथामध्ये आहे. तसंच आपण समर्थ रामदास स्वामींचं जर चरित्र उघडून बघितलं तर या चरित्रामध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामींना श्री दत्तप्रभूंनी मलंग वेशामध्ये दर्शन दिलेलं आहे. असं हे आपलं हक्काचं नवनाथांचं स्थान असून श्री ज्ञानेश्वरांच्या काळापासून हे स्थान प्रचलित आहे. या ठिकाणी सर्व जे विधी होतात ते सगळे विधी हिंदू पद्धतीनुसार होतात. कुठलाही मुसलमान धर्मामध्ये प्रतीक पूजाच नाहीये. तर ते प्रतीक पूजा या ठिकाणी कशी काय करतात? या ठिकाणी जी समाधी आहे ती नाथांची समाधी आहे. या ठिकाणी दर वर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी समाधीला गंधलेपन केलं जातं. जर आपण हिंदू आणि मुसलमानांचे विधी बघितले तर यामध्ये जर आपल्याला ओळखायची असेल तर ही समाधी दक्षिण उत्तर असते आणि मुसलमानांचा दर्गा हा पूर्व पश्चिम असतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही समाधी दक्षिण उत्तर आहे. उत्तरेला बाबांचं डोकं आहे, दक्षिणेला बाबांचे पाय आहेत. आणि या ठिकाणी एक स्टाईल आहे, ते स्टाईल काढून बाबांच्या कपाळाला गंधलेपन केलं जातं. हे गंधलेपन ब्रह्ममुहूर्तावर केलं जातं. कुठलेही मुसलमानांचे विधी हे संध्याकाळी होतात, ब्रह्ममुहूर्तावर होत नाहीत. या ठिकाणी पालखी निघते, नगारे वाजवतात, संगीत होतं. या ठिकाणचा पुजारी जो आहे तो ब्राह्मण आहे. यातले भोई जे आहेत ते हिंदू आहेत. डोक्यावर दिवे घेऊन पालखीच्या पुढे जाणारे जे मानकरी आहेत ते हिंदू आहेत. या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या मशाली आहेत. त्या मशाली सुद्धा ससे पारधी म्हणून आपल्याकडे एक जमात आहे. ती जमात या ठिकाणच्या मशाली या धावत असतात. असे सगळे विधी आपण बघितले तर हे सगळे विधी हिंदू पद्धतीनुसारच होतात. त्यामुळे हे स्थान संपूर्णतः हिंदूंचं आहे आणि ते आपल्याला मिळावं म्हणून आपण न्यायालयाची लढाई लढत आहोत आणि ती लढाई लवकरच आपण जिंकणार आहोत. श्री मलंग बाबा की जय. जय मलंग, जय मलंग, जय मलंग, जय मलंग. मुक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे. जय श्री राम, जय श्री राम. येऊ का हो? जय श्री राम, जय श्री राम. श्री मलंग, श्री मलंग.
चला चला बाजूला. दिलाय याच्या माध्यमातून ते मुक्त व्हावं आणि या परिसरामध्ये एक मोठा इतिहास आहे, शिवकालीन इतिहास आहे. या गडाला एक विशेष असं महत्व आहे. ते महत्व कायम प्राप्त या ठिकाणी झालं पाहिजे. जे कोणी आहे ते कोणी या ठिकाणी केले. जर फॉरेस्टमध्ये जो काही धर्मांतरित कारवाई चालतात, काही लवजिहासारखे प्रकार करणारे काही नदी या ठिकाणी असतात, या सगळ्यांवर गोरक्षण करणारे आमचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, आमचे हिंदू संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी फार मोठ्या संख्येने ताकदीने काम करतात. या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणचं जे काही हे अतिक्रमण आहे काढण्या संदर्भामध्ये शासनाकडे पूर्ण ताकदीनं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, या सगळ्यांकडे या संदर्भाचा मोठा पाठपुरावा आम्ही आमदार दोन्ही म्हणून आमची भगिनी आणि सर्व या ठिकाणी करणार आहोत. आई भवानी शक्ती दे,